मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची महायुती असेल, ज्यांच्या जास्त जागा त्यांचा महापौर होईल. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ. सोनं 3,000 रुपयांनी महागलं. चांदीच्या दरात 21,000 रुपयांची वाढ. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा टीईटी सक्तीवर आक्षेप. शिक्षक आमदार विक्रम काळेंचा आक्षेप. शिक्षकांना टीईटी लागू करणं अन्यायकारक. विक्रम काळेंचं वक्तव्य. अमित ठाकरेंच्या मेव्हण्याचा विवाह सोहळा. विवाह सोहळ्यात पंतप्रधान मोदींची हजेरी. मोदी आणि अमित ठाकरेंचं एकत्रित फोटो सेशन. नांदेडच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मद्यधुंद शिक्षकाचा धिंगाणा. शिक्षक नियमित दारू पिऊन येत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार. पालकांनीच बनवला शिक्षकाचा व्हिडिओ. मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या वनविभागाच्या जागेतील लाखो झाडांची कत्तल झाल्याचा प्रकार उघडकीला. या प्रकरणी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते डोंबिवलीमध्ये विविध विकास कामांचं आज भूमिपूजन होणार. यावेळेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही उपस्थित राहणार. मुंबईच्या विलेपार्ले पूर्व रेल्वे स्टेशनवर आढळली बेवारस बॅग. बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल. पोलिसांकडनं परिसरातली वाहतूक बंद. पनवेलच्या कळंबोलीमध्ये किरकोळ भांडणावरनं तरुणाची हत्या. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. या प्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.